नमस्कार. आपण NTA कडे जी फी जमा केलेली आहे नीट एक्झामची, तर त्याच्या प्रोसेससाठी लिंक ऍक्टिव्हेट झालेली आहे. काय करायचं, त्या लिंकवर क्लिक करा. म्हणजे NTAच्या वेबसाईटवर जा, लिंकवर क्लिक करा. तुम्हाला हे डिटेल्स फिल करावे लागतील, की ज्यामध्ये आपल्याला आपला ऍप्लिकेशन नंबर, पासवर्ड, की जो नीटचा फॉर्म भरताना आपण यूज केलेला आहे, आणि त्यानंतर जो काय कोड तुमच्यासाठी येईल तर तो यूज करा आणि या लॉग इन बटनवर क्लिक करा. लॉग इन बटनवर क्लिक केल्याच्या बरोबर तुमच्या समोर तुमचं एक होम पेज ओपन होणार. आता होम पेज मध्ये तुम्ही जर का ऍक्टिव्हिटी मध्ये जर का पाहिलं या साईडला, तर तुमचं रजिस्ट्रेशन फॉर्म, व्ह्यू ऍप्लिकेशन फॉर्म हे सगळे तुम्हाला टॅब दिसतील. यावर तुम्हाला क्लिक करायचं नाही. तर तुम्हाला काय करायचंय, तर याला स्क्रोल करायचं परत. आता स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्हाला पुढची जी टॅब आहे तर ती काही अशा पद्धतीने दिसेल. आता यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित जर का चेक केलं, तर हे तर डाउनलोड कन्फर्मेशन पेज आहे, हा वेगळा विषय आहे. पण या ठिकाणी एक नोट आलेली आहे रिफंड प्रोसेससाठी. जर समजा आपल्याला जर चेंज करायचं असेल खातं किंवा चेंज करायचं नसेल, तरी सुद्धा एकदा लॉग इन करा आणि हे सगळे डिटेल्स भरून टाका. यामध्ये बँक डिटेल्स नावाची एक टॅब आहे. ज्यावेळेस आपण बँक डिटेल्सवर क्लिक करतो, तर त्यावेळेस आपल्या समोर नेक्स्ट पेज, की जे बँक डिटेल्सचं ओपन होतं. पण हे फिल करण्याच्या अगोदर एक नोट आहे पहा, तर त्यामध्ये आपल्याला कॅन्सल चेक अपलोड करावा लागतो. ज्या पण आपल्याला बँक खात्याचं रिफंड घ्यायचं, तर त्यासाठी कॅन्सल चेक अपलोड करावा लागतो. आणि त्याची जी साईज आहे, म्हणजे इमेज आहे JPG या साईज मध्ये, ती इमेज जी आहे तर ती 50 KB ते 300 KB या दरम्यान असावी. तर त्यामुळे अगोदरच तुम्ही तुमच्या कॅन्सल चेकचा फोटो काढून घ्या. तो कसा करायचा काय ते सगळं मी सविस्तर सांगतो. तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. यामध्ये कोणकोणती माहिती फिल करावी लागते, तर सुरुवातीला तर तुमच्या अकाउंटमध्ये तुमचं जे नाव आहे, ज्या अकाउंटला तुम्हाला रिफंड घ्यायचंय, तर ते व्यवस्थित या ठिकाणी तुम्ही फिल करा. त्यानंतर खात्याचा जो IFSC कोड आहे, अकाउंटचा IFSC कोड तुम्हाला माहिती असणार आहे, त्यावर लिहिलेला असतो, तर ते भरून टाका. त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर लिहा. अकाउंट नंबर कन्फर्म करा. त्यानंतर त्या बँकेचं काय नाव आहे, SBI मधलं आहे का HDFC मधलं आहे, नॅशनलाइज बँकेचा अकाउंट यूज करा. नंतर यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन आलेलं आहे, की तुम्हाला कॅन्सल चेक अपलोड करावा लागतो. कुठं अपलोड करायचा, तर हे बघा या ठिकाणी चूज फाईल नावाचा एक ऑप्शन आहे. मग आता हे अपलोड कसं करायचं कॅन्सल चेक, तर ते अगोदरच तुम्ही तुमच्या कम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये सेव्ह करून ठेवा. आणि घरच्या घरी मोबाईलवर जर करत असाल, तर मोबाईलवरून त्याची जी कॉपी आहे तर ती अगोदरच मोबाईलमध्ये या केबीच्या दरम्यान बनवून ठेवा. एवढं KB. ठीक आहे. आता जर समजा आपण कॅन्सल चेक अपलोड केला, तर हे सबमिट नावाचं बटन आपल्याला दिसतं. पण सबमिट डायरेक्ट होत नाही. तुम्हाला ह्या टर्म्स अँड कंडिशन NTA ज्या दिलेल्या आहे, तर त्या अगोदर ऍग्री कराव्या लागतात. तर त्यासाठी इकडे एक बटन दिलेलं असतं कोपऱ्यामध्ये, तर यावर तुम्हाला राईट टिक करायचं आणि नंतर मग सबमिटवर क्लिक करायचं. वर येतं. जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया. ओके, बाय.